नमस्कार. सिंधू इन्स्टिट्यूटतर्फे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. सर्व ज्येष्ठांना सादर प्रणाम. ध्यान करूया आणि पुढे आता जाऊया. नाही येत आवाज. आता येतोय? हो आता. अथ ध्यानं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. चौथा अध्याय सुरू करतोय आपण. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्थोऽध्यायः. श्री भगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत्. एवं परम्परा प्राप्तमिमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परन्तप. स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातरः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्. अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयान् त्वमादौ प्रोक्तवानिति. श्रीभगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. इथपर्यंत आपण बघितलं. अर्थ बघूयात, पुढे जाऊया. श्री भगवान म्हणत आहेत, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता. सूर्याने आपला पुत्र मनू याला सांगितला आणि मनूने त्याचा पुत्र राजा इक्ष्वाकू याला सांगितला होता. हे सूर्यवंशाचं वर्णन आहे आणि या योगांचं जे श्रीकृष्ण वर्णन करत आहेत ते परंपरेने कशा प्रकारे आपल्यापर्यंत आलेले आहे हे श्रीकृष्ण सांगतायत. सुरुवातीला हा अविनाशी योग सर्वात आधी भगवान नारायणांनी तो सूर्याला सांगितला. सूर्याकडून तो सूर्याचा पुत्र मनू याला सांगितला गेला आणि मनूने त्याचा पुत्र राजा इक्ष्वाकू याला सांगितलं. पुढे एवं परंपरा प्राप्त मिमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परंतप. परंतप म्हणजे पुन्हा अर्जुनालाच म्हटलंय. श्रीकृष्ण म्हणतात अशा प्रकारे परंपरेने आलेला हा योग राजर्षींनी जाणला, परंतु त्यानंतर पुष्कळ काळापासून हा योग या पृथ्वीवर लुप्तप्राय झाला. बऱ्याच वर्षांपासून, बऱ्याच काळापासून, अवधीपासून परंपरेने हा योग जो श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत त्या सर्व प्रकारे तो आतापर्यंत चालू होता, पण मध्यंतरीच्या काळात किंवा अधिकांश काळ तो योग या पृथ्वीवरून लुप्तप्राय झाला होता. स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्. तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहेस, अर्जुनाला म्हणतात श्रीकृष्ण. म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला आहे, कारण हा अतिशय उत्तम आणि रहस्यमय आहे, अर्थात गुप्त ठेवण्याजोगा आहे. म्हणजे आपण जे कर्मयोग, सांख्ययोग, ज्ञानयोग या सर्व गोष्टींबाबत 3 अध्याय गेले झाले बघतो आहे. त्याबद्दल श्रीकृष्ण बोलत आहेत की हा अतिशय उत्तम आणि रहस्यमय आहे. म्हणजे हा कोणाही जो व्यक्ती पात्र नाही त्याला हा देणे व्यर्थ ठरेल. त्यामुळे कोणालाही न देण्यासारखा, प्रत्येकाला न देण्यासारखा रहस्यमय ठेवण्याजोगा हा, गुप्त ठेवण्याजोगा हा योग आहे. त्यानंतर अर्जुन विचारतो, आपला जन्म तर अलीकडचा आणि सूर्याचा जन्म फार पूर्वीचा, अर्थात कल्पारंभी झालेला होता, तर मग आपणच कल्पारंभी सूर्याला हा योग सांगितला होता असे कसे समजू? बघा, गोष्ट साहजिक आहे. श्रीकृष्ण प्रत्यक्ष भगवंत होते हे आपल्याला आता आपल्याला ठाऊक आहे, परंतु अर्जुनासोबत किंवा इतर पांडवांसोबत त्या काळात समकालीन लोकांसोबत
ते अत्यंत मित्रत्वाचे त्यांचे संबंध होते. त्यामुळे अर्जुनाला हा प्रश्न पडणं साहजिक आहे. आपण याला श्रीकृष्णांना मित्रासारखं मानतो, म्हणून ते म्हणतात आपला जन्म तर अलीकडचा, आपला जन्म इतक्याच झालेला आहे आणि सूर्याचा जन्म कल्पारंभी, म्हणजे जेव्हा पूर्ण सृष्टीची ब्रह्मांडाची रचना झाली तेव्हाचा सूर्याचा जन्म आहे. तर मग आपणच कल्पारंभी सूर्याला हा योग सांगितला होता, मी असे कसे समजू? श्रीकृष्ण म्हणाले, हे परंतप अर्जुना, माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत, ते सर्व तुला माहीत नाहीत, पण मला माहिती आहे. मी सर्व झालेले जन्म जाणतो. तुझ्यावर मायेचा पडदा असल्यामुळे तू ते नाही जाणू शकत. 6वा श्लोक. मी जन्मरहित आणि अविनाशी असूनही, तसेच सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही, आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योग मायेने प्रगट होत असतो. म्हणजे या सर्व गोष्टींवर माझं राज्य असून, मी यांचा स्वामी असूनही प्रकृतीनुरूप मला प्रत्येक वेळेस पृथ्वीवर यावं लागतं, प्रगट व्हावं लागतं. मी योग मायेने प्रगट होत असतो. चला 7वा श्लोक बघतोय. यदा यदा हि धर्मस्य यदा यदा हि धर्मस्य यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ग्लानिर्भवति भारत यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य 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 तदात्मानं सृजाम्यहम् तदात्मानं सृजाम्यहम् अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् हा श्लोक आपण बऱ्याच ठिकाणी किंवा विविध सिरियलमध्ये महाभारताच्या बघत असतो. आपण सगळीकडे हा श्लोक ऐकलेला आहे. तरी आपण त्याचा अर्थ बघूयात. श्रीकृष्ण म्हणतात, हे भारता, म्हणजेच अर्जुनाला म्हणतात, जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते, म्हणजे या पृथ्वीवर धर्माचा ऱ्हास होतो, अधर्माची वाढ होते, तेव्हा तेव्हाच मी आपले रूप रचतो, म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रगट होतो. तसंही परमात्म्याला निर्गुण निराकार असं स्वरूप आहे. आपण पुरुष सूक्तात सुद्धा त्यांची व्याख्या दिलेली आहे. त्यानंतर विश्वरूप दर्शनात सुद्धा त्यांना कुठला आकार नाही, त्यांना कुठला गुण नाही. तो एक ओंकार स्वरूप आपण म्हणू शकतो. निर्गुण निराकारचा परमात्मा आहे. पण जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होत असतो, जेव्हा जेव्हा आवश्यकता असते, तेव्हा मी आपले रूप रचतो, म्हणजेच आकार घेतो, शरीरात आकार घेतो आणि लोकांसमोर प्रगट होतो. पुढे बघूया 8वा श्लोक. परित्राणाय साधूनां
परित्राणाय साधूनां परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां विनाशाय च दुष्कृतां परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। आठवा श्लोक बघतोय अर्थ. श्रीकृष्ण म्हणतात, सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो. आपण हे दोनही श्लोक बऱ्याच ठिकाणी ऐकलेले आहेत. ठीक आहे. 9वा श्लोक बघतोय. जन्म कर्म च मे दिव्य, जन्म कर्म च मे दिव्य, जन्म कर्म च मे दिव्य, मे वै यो वेत्ति तत्त्वतः, मे वै यो वेत्ति तत्त्वतः, मे वै यो वेत्ति तत्त्वतः, जन्म कर्म च मे दिव्य, मे वै यो वेत्ति तत्त्वतः, जन्म कर्म च मे दिव्य, मे वै यो वेत्ति तत्त्वतः, त्यक्त्वा देहं पुनर्जन्म, त्यक्त्वा देहं पुनर्जन्म, नैति मामेति सोऽर्जुन, नैति मामेति सोऽर्जुन, त्यक्त्वा देहं पुनर्जन्म, नैति मामेति सोऽर्जुन, जन्म कर्म च मे दिव्य, मे वै यो वेत्ति तत्त्वतः,
त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन। जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः। त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन। जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः। त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। नववा श्लोक बघतोय अर्थ. श्रीकृष्ण म्हणतात, माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्मळ आणि अलौकिक आहे. असे जो मनुष्य तत्वतः जाणतो तो शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही तर मलाच येऊन मिळतो. सरळ सरळ अर्थ आहे, जो प्रत्यक्ष परमात्म्याला पूर्ण स्वरूपात जाणतो की ही माया आहे, हे शरीर आहे, परमात्म्याचा जन्म प्रत्येक वेळेस होतो, तो या सर्व गोष्टींसाठी, अधर्माचा नाश करण्यासाठी, धर्म टिकवण्यासाठी येत असतो. या सर्व गोष्टींना जो जाणतो, जो तत्वतः या सर्व गोष्टी जाणतो, तो शरीराचा त्याग केल्यावर साहजिक आहे परमात्म्याला जाणण्यावर आपण पुन्हा पुन्हा या जन्म मृत्यूच्या चक्रात आपल्याला यावं लागत नाही. यातून मुक्तता होते आणि तो मलाच येऊन मिळतो, असं त्यांचं म्हणणं आहे. 10वा श्लोक बघूया. वीतराग भय क्रोधा वीतराग भय क्रोधा वीतराग भय क्रोधा वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः मन्मया मामुपाश्रिताः वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः पूता मद्भावमागताः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः.
बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः। वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः। बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः। जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। दहाव्या श्लोकाचा अर्थ बघतोय आपण. वीत राग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भाव मागताः. पूर्वी सुद्धा ज्यांचे आसक्ती भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि जे माझ्यात अनन्य प्रेमपूर्वक स्थिर राहत होते असे माझा आश्रय घेतलेले पुष्कळशे भक्त वर सांगितलेल्या ज्ञानरूप तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. म्हणजे मी आता तुला हे जरी ज्ञान देतो आहे तरी यापूर्वीही अशा गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे काय, ज्यांचा आसक्ती भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीसा झालेला आहे, त्यांनी आपल्या इंद्रियांवर पूर्णपणे ताबा मिळवलेला आहे आणि जे अनन्य प्रेमपूर्वक स्थिर राहत होते असे माझा आश्रय घेतलेले पुष्कळशे भक्त मला येऊन मिळालेले आहेत. माझ्या आत्मस्वरूपाला येऊन मिळाले आहेत, म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून ते मुक्त झालेले आहेत. चला 11वा श्लोक बघतोय. ये यथा मां प्रपद्यन्ते ये यथा मां प्रपद्यन्ते ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् तांस्तथैव भजाम्यहम्। ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्। ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्। मम वर्त्मानुवर्तन्ते मम वर्त्मानुवर्तन्ते। वर असा उच्चार करायचा आणि मग मा, आत्मा मधला मा म्हणजे त अधिक म. मम वर्त्मानुवर्तन्ते मम वर्त्मानुवर्तन्ते। मनुष्याः पार्थ सर्वशः मनुष्याः पार्थ सर्वशः मम वर्त्मानुवर्तन्ते। मनुष्याः पार्थ सर्वशः मम वर्त्मानुवर्तन्ते। मनुष्याः पार्थ सर्वशः
ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्। मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः। ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्। मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः। वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः। बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः। जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः। त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। 11वा श्लोक बघतोय आपण अर्थ. श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, जे भक्त मला जसे भजतात मीही त्यांना तसाच भजतो, कारण सर्वच मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करत असतात. प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धती किंवा देवाप्रती श्रद्धा दाखवण्याची पद्धती आपल्याला माहिती आहे, ही पूर्णतः वेगळी असते. कोणी देवपूजा करूनच त्याची भक्ती प्रकट करतो, कोणी नुसतं नामस्मरणाने करतो. अशा बऱ्याच पद्धती आहेत आणि तो जशा प्रकारे भजतो तसेच भगवंत म्हणतात मी सुद्धा त्यांना तशा प्रकारे भजत असतो, कारण ते सर्व मनुष्य मी दिलेल्याच मार्गाचे अनुसरण करत आहेत. 12वा श्लोक बघूया. कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं तो क ख ग घ ङ मधला ङ आहे आणि त्यालाच क्ष लागलेला आहे. कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः यजन्त इह देवताः. कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः. कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः. क्षिप्रं हि मानुषे लोके क्षिप्रं हि मानुषे लोके क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा सिद्धिर्भवति कर्मजा. क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः. क्षिप्रं हि मानुषे लोके
सिद्धिर्भवति कर्मजा काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् बाराव्या श्लोकाचा अर्थ बघतोय आपण. या मनुष्य लोकात कर्मांच्या फळाची इच्छा करणारे लोक देवतांची पूजा करत असतात. आपण याही आधी म्हटलं होतं, बघितलं होतं, वैदिक विधींमध्ये सुद्धा म्हणजे वैदिक विधी जे करत असतात कुठल्या ना कुठल्या कामनिक भावनेने देवांची पूजा करत असतात किंवा ते सर्व विधी यज्ञ या करत असतात, कारण त्यांना कर्मांपासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच मिळते आणि कर्मांपासून उत्पन्न होणारी जी सिद्धी आहे त्या कामनिक लोकांना लवकर मिळत असते. पुढे बघूया 13वा श्लोक. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं चातुर्वर्ण्यं मया सृष्टं चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः गुणकर्म विभागशः चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां तस्य कर्तारमपि मां तस्य कर्तारमपि मां विद्यकर्तारमव्ययम् 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 चातुर्वर्ण्यं मया सृष्टं
गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्यकर्तारमव्ययम् चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्यकर्तारमव्ययम् चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्यकर्तारमव्ययम् काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। 'यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। तेराव्या श्लोकाचा अर्थ बघतोय आपण। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांचा समूह आपल्याला माहिती आहे। चातुर्वर्ण म्हणजे ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र असे 4 प्रकारचे वर्ण आपल्या समाज व्यवस्थेमध्ये बऱ्याच वर्षांपर्यंत किंवा बऱ्याच काळापर्यंत अस्तित्वात होती। समूह, गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे। श्रीकृष्ण सांगतात हे 4ही वर्ण मी त्यांच्या गुण, समूह आणि कर्म यांच्या विभागाने निर्माण केला आहे। अशा रीतीने त्या सृष्टी, रचना इत्यादी कर्मांचा मी करता असूनही मला अविनाशी परमात्म्याला तू वास्तविक अकर्ताच समज। ते अर्जुनाला सांगतात मी एवढं सगळं करूनही म्हणजे या सृष्टीचा मी निर्माण करता आहे, या सर्व गोष्टींचा मी निर्माता आहे असे असून सुद्धा मला अविनाशी परमात्म्याला तू अकर्ताच म्हणजे मी काहीही केलेलं नाही असं तू समज म्हणतात। 14वा श्लोक बघतोय आपण। नमां कर्माणि लिम्पन्ति नमां कर्माणि लिम्पन्ति नमां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा न मे कर्मफले स्पृहा न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मायोभिजानाति इति मायोभिजानाति इति मायोभिजानाति
इति मायोभिजानाति कर्मभिर्न स बध्यते कर्मभिर्न स बध्यते कर्मभिर्न स बध्यते इति मायोभिजानाति कर्मभिर्न स बध्यते इति मायोभिजानाति कर्मभिर्न स बध्यते न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मायोभिजानाति कर्मभिर्न स बध्यते न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मायोभिजानाति कर्मभिर्न स बध्यते न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मायोभिजानाति कर्मभिर्न स बध्यते चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्धि कर्तारमव्ययम् काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् चौदाव्या श्लोकाचा अर्थ बघतोय आपण न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्म फले स्पृहा इति मायोभिजानाति कर्मभिर्न सबध्यते म्हणजे मला कर्माच्या फळांची आशा नाही. श्रीकृष्ण म्हणतात तसं मला कर्माच्या फळांची इच्छा नाही, त्यामुळे मला कर्मांचे बंधन होत नाही. जो आशा करून कुठलेही कर्म करतो त्याला त्या कर्माचं बंधन राहतं, त्याला ते कर्तव्य जोडलं जातं. पण ज्याला कशाचीच आशा नाही, कशाचीच अपेक्षा नाही कुठल्याच फळाची, त्याला कर्माचं बंधन पडत नाही. तसंच श्रीकृष्ण म्हणतात मला कर्माचं बंधन नाही. अशा प्रकारे जो मला तत्वतः जाणतो, म्हणजे जो ज्ञानी योगी पुरुष, आपण आतापर्यंत 3 अध्यायांमध्ये बघितलं, जो योगी पुरुष मला तत्वतः जाणतो त्यालाही कर्माचे बंधन होत
नाही, कारण की जो परमात्म्याला जाणणारा असतो तोही त्यांच्याच मार्गाचे अनुसरण करतो, त्यामुळे त्यालाही कर्माचे बंधन पडत नाही. 15वा श्लोक बघूया. एवं ज्ञात्वा कृतं कर्म, एवं ज्ञात्वा कृतं कर्म, एवं ज्ञात्वा कृतं कर्म, पूर्वैरपि मुमुक्षुभिः, पूर्वैरपि मुमुक्षुभिः, एवं ज्ञात्वा कृतं कर्म, पूर्वैरपि मुमुक्षुभिः, एवं ज्ञात्वा कृतं कर्म, पूर्वैरपि मुमुक्षुभिः, कुरु कर्मैव तस्मात् त्वं, कुरु कर्मैव तस्मात् त्वं, कुरु कर्मैव तस्मात् त्वं, पूर्वैः पूर्वतरं कृतं, पूर्वैः पूर्वतरं कृतं, कुरु कर्मैव तस्मात् त्वं, पूर्वैः पूर्वतरं कृतं, एवं ज्ञात्वा कृतं कर्म, पूर्वैरपि मुमुक्षुभिः, कुरु कर्मैव तस्मात् त्वं, पूर्वैः पूर्वतरं कृतं, एवं ज्ञात्वा कृतं कर्म, पूर्वैरपि मुमुक्षुभिः, कुरु कर्मैव तस्मात् त्वं, पूर्वैः पूर्वतरं कृतं, एवं ज्ञात्वा कृतं कर्म, पूर्वैरपि मुमुक्षुभिः, कुरु कर्मैव तस्मात् त्वं, पूर्वैः पूर्वतरं कृतं, न मां कर्माणि लिम्पन्ति, न मे कर्मफले स्पृहा, इति मायोऽभिजानाति, कर्मभिर्न स बध्यते. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः, तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः, क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्, मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः, बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः. जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः, त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. 15व्या श्लोकाचा अर्थ बघतोय आपण. पूर्वीच्या मुमुक्षूंनी सुद्धा असे जाणूनच कर्मे केली आहेत, म्हणून तूही पूर्वजांकडून नेहमीच केली जाणारी कर्मे कर. पूर्वीचे सर्व जितकेही जाणकार तुझे पूर्वज लोक होते या आदी पृथ्वीवर, त्यांनीही याच प्रकारे कर्म केली आहेत. म्हणजे कुठल्याही फळाची आशा न करता आपण कर्म करत राहणे, त्याची प्राप्ती अशी होते की आपण परमात्मा स्वरूपाला जाऊन मिळतो आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून आपण बाहेर निघतो. त्यामुळे तूही अशाच प्रकारचं कर्म कर. कुठल्याही गोष्टीची चिंता करू नको किंवा आशा बाळगू नकोस. 16वा श्लोक बघतोय आपण. किं कर्म किम कर्मेति किं कर्म किम कर्मेति किं कर्म किम कर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः कवयोऽप्यत्र मोहिताः किं कर्म किम कर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्ष्यसे शुभात् यज्ञात्वा मोक्ष्यसे शुभात् तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्ष्यसे शुभात् किं कर्म किम कर्मेति कर्मज्यायो ह्यकर्मणः किं कर्म किम कर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्ष्यसे शुभात् किं कर्म किम कर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्ष्यसे शुभात् किं कर्म किम कर्मेति कर्मज्यायो ह्यकर्मणः किं कर्म किम कर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्ष्यसे शुभात् एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम् न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम् काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा
ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः। वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः। जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। 16व्या श्लोकाचा अर्थ बघूया. किं कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि ज्ञात्वा मोक्षसे शुभात्. कर्म काय किंवा अकर्म काय याचा निर्णय करण्याच्या बाबतीत बुद्धिमान पुरुषही संभ्रमात पडतो. म्हणजे कुठलं कर्म कुठलं अकर्म, कुठलं करण्याजोगं आहे कुठलं न करण्याजोगं आहे, कशाची आशा बाळगायची कशाची आशा नाही बाळगायची, या सर्व गोष्टींमध्ये बुद्धिमान मनुष्यही, ज्याला सर्व गोष्टींची जाण आहे असा मनुष्य सुद्धा संभ्रमात पडतो. म्हणून ते कर्माचे तत्व मी तुला नीट समजावून सांगेन. ते कळले की तू अशुभापासून म्हणजेच कर्मबंधनातून सुटशील. तर पुढच्या श्लोकांमध्ये ते कशा प्रकारचं कर्म आहे हे आपल्याला कळणार आहेत. आज आपले 16 पर्यंत आपण आलेलो आहोत. आज इथे आपण थांबणार आहोत. 16 नंतर सर्वांनी चांगल्या प्रकारे सराव करत राहा. उद्या पुन्हा यावेळेत भेटूया. धन्यवाद.